रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आणि सध्या मात्र पावसानं तिथे विश्रांती घेतली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी 462 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। रत्नागिरीमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये 13% पाऊस झालाय। पावसामुळे टंचाईग्रस्त गावांनी काहीसा दिलासा मिळाल्याचं सांगितलंय। पावसामुळे रत्नागिरीतल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोकणाला मान्सूनने अक्षरशः झोडपून काढले, परंतु काल रात्रीपासूनच काहीशी विश्रांती ही पावसाने कोकणामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीतच पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याला अद्यापही ऑरेंज अलर्टचाच इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। परंतु जिल्ह्यात सरासरी पर्जन्याचा विचार केला तर 462 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल 13% पाऊस हा पडलेला आहे। गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे टँकरग्रस्त गावांना देखील दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळे आता रत्नागिरीच्या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। आपण दृश्यातून पाहिलं तर आपण सध्या काजळी नदीच्या नदी किनारी आहोत आणि आता नदी देखील पूर्णपणे प्रवाहित झालेली आहे। नदीच्या जलसाठ्यात देखील वाढ झालेला आहे। त्यामुळे आज ऑरेंज अलर्टचा जरी इशारा हवामान खात्याने दिला असेल तरी पण मुसळधार पाऊस या ठिकाणी पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। परंतु सकाळपासूनच कोरडं वातावरण आहे आणि एकंदरीतच पाहिलं तर ऑरेंज अलर्टचा इशारा हा हवामान खात्याने दिला असल्यामुळे आता किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा हा प्रशासनाने दिलेला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।